प्रश्न पहिला, संभाजी महाराजांना एकूण किती भाषा अवगत होत्या? पर्याय आहे ए 2, बी 4, सी 16, डी 8. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाईम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी 16. प्रश्न दुसरा, शंभूराजांनी वयाच्या 14व्या वर्षी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? पर्याय आहे ए बुधभूषण, बी नखशिख, सी 7 शतक, डी नयिकाभेद. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बुधभूषण. प्रश्न तिसरा, औरंगजेबाचा कोणता मुलगा आश्रयासाठी संभाजी महाराजांकडे आला होता? पर्याय आहे ए मुअज्जम, बी शहाजादा अकबर, सी आझम, डी कामबक्ष. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शहाजादा अकबर. प्रश्न चौथा, संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या कोणत्या किल्ल्यावर वेढा घालून तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला होता? पर्याय आहे ए वसई, बी रेवदंडा, सी फोंडा, डी जंजिरा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी फोंडा. प्रश्न पाचवा, जंजिऱ्याच्या सिद्धीचा पाडवा करण्यासाठी संभाजी महाराजांनी समुद्रात काय बांधण्याचा प्रयत्न केला होता? पर्याय आहे ए 800 मीटर लांब दगडी पूल, बी नवीन किल्ला, सी लाकडी भिंत, डी पाण्याखालील भुयार. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 800 मीटर लांबी दगडी पूल. प्रश्न 6, संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येशूबाई यांचे माहेरचे आडनाव काय होते? पर्याय आहे ए मोहिते, बी शिर्के, सी घाटके, डी गुजर. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी शिर्के. प्रश्न 7, संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर कोणते प्रधानपद रद्द केले होते? पर्याय आहे ए पेशवा, बी अमात्य, सी छंदोगात्य, डी सुमंत. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी छंदोगात्य. प्रश्न 8, संभाजी महाराजांनी कोणत्या परकीय सत्तेला मिठाचा व्यापार करण्यापासून रोखले होते? पर्याय आहे ए डच, बी फ्रेंच, सी इंग्रज, डी पोर्तुगीज. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी इंग्रज. प्रश्न 9, शंभूराजांनी रामसेज किल्ल्याचा लढा किती वर्ष चालवला? पर्याय आहे ए 2 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 महिने, डी 6.5 वर्ष. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 6.5 वर्ष. प्रश्न 10, संभाजी महाराजांच्या धाकट्या भावाच्या आईचे नाव काय होते? पर्याय आहे ए पुतळाबाई, बी सोयराबाई, सी सगुणाबाई, डी लक्ष्मीबाई. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सोयराबाई. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. प्रश्न 11, बुधभूषण
या ग्रंथात कोणत्या विषयाचे वर्णन केले आहे? पर्याय आहे ए युद्धकला, बी ज्योतिषशास्त्र, सी राजनीती, डी आयुर्वेद. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी राजनीती. प्रश्न 12वा, संभाजी महाराजांना पकडण्यासाठी फितुरी करणारा त्यांचा मेहुणा कोण होता? पर्याय आहे ए कान्होजी जेधे, बी खंडो बल्लाळ, सी गणोजी शिर्के, डी सूर्याजी पिसाळ. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी गणोजी शिर्के. प्रश्न 13वा, संभाजी महाराज आणि कवी कलश यांना कोणत्या ठिकाणी कैद करण्यात आले? पर्याय आहे ए संगमेश्वर, बी रायगड, सी पन्हाळा, डी विशाळगड. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संगमेश्वर. प्रश्न 14वा, संभाजी महाराजांच्या लष्करी छावणीचे नाव काय होते? पर्याय आहे ए लष्कर, बी कटक, सी फौजी, डी स्कंदावार. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी स्कंदावार. प्रश्न 15वा, संभाजी महाराजांनी एकूण किती युद्ध लढली आणि त्यातील किती हरले? पर्याय आहे ए 50 युद्धे 2 हरले, बी 120 युद्धे एकही नाही, सी 80 युद्धे 5 हरले, डी 200 युद्धे 10 हरले. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 120 युद्धे एकही हरले नाही. प्रश्न 16वा, औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर त्यांना कोणत्या गावी नेले होते? पर्याय आहे ए पुणे, बी अहमदनगर, सी तुळापूर, डी औरंगाबाद. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तुळापूर. प्रश्न 17वा, संभाजी महाराजांनी दक्षिण मोहिमेत कोणत्या सुलतानाचा पराभव केला होता? पर्याय आहे ए आदिलशहा, बी कुतुबशहा, सी चिक्कदेवराय, डी वरील सर्व. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. प्रश्न 18वा, संभाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? पर्याय आहे ए बहरजी नाईक, बी मानकोजी दहातोंडे, सी ज्योताजी केसकर, डी विश्वास नाईक. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बहरजी नाईक. प्रश्न 19वा, संभाजी महाराजांनी ब्रज भाषेत किती ग्रंथ लिहिले? पर्याय आहे ए 1, बी 3, सी 5, डी 7. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 3. प्रश्न 20वा, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर मराठा साम्राज्याचे छत्रपती कोण झाले? पर्याय आहे ए शाहू महाराज, बी राजाराम महाराज, सी महाराणी ताराबाई, डी कान्होजी आंग्रे. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी राजाराम महाराज.